नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे। काल नाशिकच्या वेशीवर पहिला मुक्काम केल्यानंतर आता हे शेतकरी जे आहे ते पायी चालत मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत। सकाळपासून पायी चालत असताना या शेतकऱ्यांनी आता नाशिक शहराबाहेर आल्यानंतर या ठिकाणी काही क्षण विश्रांतीसाठी आपल्याला या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक जिल्ह्यातील पेठ, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासी परिसरातील हे शेतकरी बांधव आहेत ते आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं पायी चालत निघालेले आहेत। खरं तर यांच्या ज्या काही मागण्या आहेत यामध्ये मग वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करा, त्याचबरोबर पश्चिम वाहिन्यांचं जे पाणी आहे ते स्थानिकांना देण्यात यावं, शिक्षणातील जे खाजगीकरण आहे ते बंद करण्यात यावं, यासारख्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या घेऊन हे आदिवासी शेतकरी जे आहेत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वात पायी चालत नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला हे आदिवासी शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हे शेतकरी या ठिकाणावरून पायी निघालेले आहेत। दरम्यान मागच्या वेळी देखील या शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीचं लाँग मार्च एक हत्यार जे आहे ते राज्य सरकारच्या विरोधात उपसलेलं होतं आणि पुन्हा एकदा याच मागण्यांसाठी हे शेतकरी आपल्याला नाशिकहून मुंबईच्या दिशेनं पायी जात असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शौलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।